वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषादरम्यान नाशिक रोड परिसरात 2 गटात तुफान राडा झालाय। यावेळी एकमेकांवर गोळीबार करण्यात आला, कोयत्याचे बार करण्यात आले। देवळाली गाव आणि विहित गाव दरम्यान हा राडा झालाय। यात 5 जण जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय, तर सर्व जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नाशिकमध्ये T20 विश्व विजयाचं सेलिब्रेशन सुरू होतं, मात्र त्या विजयादरम्यानच म्हणजे त्या जल्लोषादरम्यानच 2 गटात राडा झालेला आहे आणि यावेळी गोळीबार करण्यात आलाय। कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आलेत, ज्यात 5 जण जखमी झालेले आहेत। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र विश्व विजयाच्या जल्लोषादरम्यान हा प्रकार घडलेला आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया। सागर, अतिशय धक्कादायक असा प्रकार, मात्र वाद नेमका का झाला जल्लोषादरम्यान? खरं तर काल इंडिया आणि आफ्रिकेची जी मॅच झाली त्या मॅच मध्ये आनंद उत्सव सगळ्या शहरासह जिल्ह्यात होत होता। यावेळी 2 गटांमध्ये काही कारणास्तव जल्लोष करताना वाद झाला आणि हा वाद एवढा मोठा होता की ह्या वादाचं परिवर्तन जे आहे ते गोळीबारामध्ये झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर जिथे वाद झाला त्या ठिकाणी असलेल्या एकाने जी जवळ असलेली जी बंदूक आहे कट्टावरती मारल्याने तो जखमी झालेला आहे। यामध्ये आता 5 जण जखमी झालेले आहेत आणि यातल्या एकाला खासगी रुग्णालयात आणि बाकीच्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात चालू होता आणि ही घटना घडल्याने खरं तर याला वेगळंच वातावरण आता परिसरामध्ये पाहायला मिळतंय। नक्कीच विजय जल्लोषाला गालबोट लागलेला आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।